आणि पाहूयात पुढची बातमी। विधान परिषदेमध्ये शिवीगाळ प्रकरणामध्ये 5 दिवसांचं निलंबन ओढवून घेतलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। तसंच पत्र देखील त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पाठवलेलं आहे। दानवे यांचं निलंबन मागे घेणार का याचा निर्णय आज संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील जाहीर करणार आहेत। निलंबन मागे घेण्याच्या दानवेंच्या अर्जावरती उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या दालनामध्ये बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि अन्य काही नेते उपस्थित होते। या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे तो आज जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिलेली आहे। दालनात चर्चा झाली, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत देखील चर्चा झाली। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक आपल्याकडे दिलगिरीचं पत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी विनंती केली आहे की सभागृहामध्ये मला दिलगिरी व्यक्त करण्याची संधी द्यावी आणि पार्टिसिपेट करण्याची संधी द्यावी। त्या संदर्भात सगळी चर्चा या मी माननीय मुख्यमंत्र्यांशी केलेली आहे आणि या संदर्भात जो काही निर्णय आपण आपल्याकडे केलेला आहे तो उद्या या सभागृहामध्ये संसदीय कार्यमंत्री जाहीर करतील। दरम्यान अंबादास दानवे यांनी इंस्टाग्राम प्रोफाईल मधला आपला बायो बदललाय। सस्पेंडेड लीडर ऑफ अपोजिशन असा उल्लेख त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये केलेला आहे। दरम्यान अंबादास दानवे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी जनता दरबार घेतला। निलंबन झाल्यानं विधान भवनामध्ये त्यांना जाता आलं नाही, त्यासाठी त्यांनी जनता दरबार बोलावला। दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा, परंपरा, संस्कृती, डेकोरम ज्याला जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे। परंतु मला जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या। या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्षनेता आहे ना, शेवटी विरोधी पक्षनेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे, त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिका म्हणजे जनतेचा आवाज असतो। तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे आणि म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।